नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? माझा इथे झेरॉक्सचा व्यवसाय आहे. आणि यांना बघायला गेला होता तुम्ही? हो. हो म्हणजे काय? गेलो. कुठे गेले होते? सोलापूरला. अशा किती मुली बघितल्या होत्या? नाही, फर्स्ट टाइमला एकच बघितली आणि फायनल झाली. असं काय म्हणजे काय होतं वेगळेपण की ज्याच्यामुळे लगेच तुम्हाला वाटलं की ह्याच असं? तसं काय, वडील होते, मोठे भाऊ बरोबर होते, मोठे बहिणी बरोबर होते. हा, झाला निर्णय. झाला निर्णय. मग काय, त्यांनी सांगितलं ठीक आहे. तुम्हाला आवड कसली आहे? मला तर मी काय बिझीच असतो आपल्या दुकानात. नाही. खास काही आवड म्हणजे मी कधी जगजीत सिंगच्या गझल्स ऐकलेले आहेत. शाळेत कसे होता तुम्ही? नाही, आम्ही ऑलराऊंडर होतो. ते खोडकर म्हणाले त्या प्रकारे आमच्या बहिणी सांगणार ऑलराऊंडर होता. समजून. आता या पुढच्या खेळामध्ये त्यांचा अभिनय आपण बघणार आहोत. आता या खेळात जी वस्तू लिहिलेली आहे त्या वस्तूचा ते अभिनय करणार आणि मग वहिनी जाऊन ती वस्तू घेऊन येणार. 3 वस्तूच वहिनी आणणार आणि 2 वस्तू खुश झाला मी. चालेल, ठीक आहे. हा, तर आता खेळाला सुरुवात करूया. तुम्ही या बाजूला आहे. वेळ आहे 2 मिनिटाची आणि हा म्हणा. मी जे लिहिलेलं आहे तेच आणायचं. 2 मिनिटाची वेळ आहे. तोपर्यंत 28-30 सेकंद झालेली आहेत. टोटल एकूण वेळ 2 मिनिटाची आहे. 35 सेकंद झाली. 5ही वस्तूंना ठेवा 1. हा, चला. मागे तुम्ही मागे हो. तुम्ही कुठे त्यांच्यावर धावताय? 3 वस्तू झाल्या. आता तुम्ही आणायच्या नाही. आता हा आणणार. लवकर. हे बघा 1.5 मिनिट आहे. लवकर. टेबल पर है माय में दफ्तर का नहीं. 10 9 8 टेबल पर 6 5 वेळ. मला वाटलं हात पट्टा ओढतो का काय. 1000 रुपये आणि 1 ग्रॅम सोन्याचा दागिना वहिनींना मिळाला. अभिनंदन. छान. अशा तऱ्हेने वहिनींना बक्षीस मिळालं. भेटणार आहोत लगेचच आपण पुढच्या वहिनींना. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही बोलायचं. बोला. काय बोलायचं? यांच्याबद्दल सांगा. आमचं का, आम्ही शेजारीच राहिलो होतो. हा, मग तर आमचं लव्ह मॅरेज आहे. पण ते कसं झालं तेच? आता काय, त्यांचं घर आमच्या पुढे होतं आणि डाव्या बाजूला. नाही, समोर म्हणजे यांची बॅक साईड आमच्या घराच्या समोर. हा, म्हणजे आम्ही टेरेसवर दोघं बोलायचो खानाखुना करून. तुम्ही पण हातवारे करता? हो, एकदम करेक्ट आहे. म्हणजे जे आहे तुम्हाला ते रिअल सांगितलं. नंतर मग त्यांची आई यायच्या मागणं, अनुराधा काय करतेस वर. मग लगे अनुराधा खाली जायची. हा, मग तुम्ही वरच. मी वरच थांबायचो अभ्यास करत. मी त्यावेळेस TYBSC ला होतो आणि ही 10वी ला होती. आम्ही वर अभ्यास करत बसायचो. छान झाला अभ्यास. मग पुढे काय झालं? मग मग आमच्या आई वडिलांना मी सांगितलं का बाबा असं असं आहे. आणि तिने पण तिच्या आई वडिलांना सांगितलं. तुम्हाला ऍक्टिंगची वगैरे आवड खूप आहे. काय सांगता? ऍक्टिंग आहे सर्व, म्हणजे आवड सर्व याच्यात आहे. काय काय आवडत आहे? ऍक्टिंग करायला आवडतं, डान्स करायला आवडतं. माता दोघे मिळून
चला. हा सगळे प्रवास गाणं करायला म्हणायचं. आवडतं. हा? प्रवास प्रवास नको आता डान्स दोघे मिळून चला कुठलं गाण्यावर कराल सांगा तुम्ही 1 2 3 हाँ. 4 5 6 7 म्हणा 8 सगळे. 9 10 11 डान्स. 12 13 हे. तेरा करू गिन 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 के हे. इंतजार जपन आई बहार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 चालू ठेवा 12 13 100 पर्यंत. तेरा करू गिन 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 के इंतजार आजा पिया आई बहार. अनिल कपूर माधुरी दीक्षितला जो डायलॉग म्हणतो ना हाँ. तो वहिनींकडे बघून म्हणा बोला आता अभी फिलहाल तू मुझे भूल जा क्योंकि मैं तुझे अभी कुछ नहीं दे सकता लेकिन ये मत समझना कि मुझे तुझसे प्यार नहीं है. हा हा वा कसं वाटलं? करेक्ट आहे अप्रतिम बरं झालं हातात तेजाबची बाटली नव्हती. काय प्रेम आहे हा? वा 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 व्हेरी थँक्यू. आणि आता तुम्ही इकडे या बाजूला आहे. तुम्हाला आता खेळासाठी अभिनय करायचा आता हे अभिनय करणार आणि ज्या वस्तूचा अभिनय करणार ती वस्तू तुम्ही घेऊन यायची पण अभिनय करताना किंवा ते वाचत असताना जर तोंडाची हालचाल झाली तर ती वस्तू बाद होईल. ओके फक्त ऍक्टिंग करायची. Acting करायची. Acting नुसार तिन्ही वस्तू घेऊन घेऊन यायची. यायची. ओके वेळ आहे फक्त 2 मिनिट. 2. 5 वस्तू आणायच्या आहेत. 3 वस्तू वहिनी आणणार आणि 2 मोहित आणणार. वेळ सुरू झाली. पहिली वस्तू सांगायचं सगळे बोलू शकतो. ऍक्टिंग अप्रतिम दिली. कैसी रही? जोरदार जोरदार बोलायचं ना आवाज काढला. आवाज काढला नसता तर हा खेळ बरोबर होता पण आवाज काढला आणि ते असं होतं ना त्याच्यामुळे बक्षीस गेलं ना चुकून. या पुढचं नेक्स्ट पलंगावर रिमोट लाइटर बॅटरी ड्रॉवर मध्ये काढला आणि नवीन टेबलच्या पहिला नंबर ड्रॉवर दोन्ही याच्यामध्ये पलीकडच्या ड्रॉवर मध्ये दोन्ही भर पटकन पहिली वस्तू कोणती आणली लिपस्टिक. ती वस्तू बरोबर अभिनय आणि पटकन धावत जाऊन घेऊन आल्या. त्यानंतर नारळ आणला बरोबर ओळखलं बरोबर गेले घेऊन आले. अच्छा. तिसरी गोष्ट आणली मानेचा पट्टा तेही बरोबर. कुकरची शिट्टी म्हणजे त्यांनी वाजवलीच तोंडाने त्यामुळे ते बाद झालं. आणि बॅटरीच्या बाबतीत रिमोट आधी आणला मग नाही म्हटलं आणि मग जाऊन बॅटरी आणली. थोडीशी घाई नडली त्यामुळे ते बक्षीस गेलं. पण 3 वस्तू अगदी छान अभिनय करून इतरांनी ओळखून आणल्या त्यामुळे 1 2 3 4 5 6 600 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनय पैठणीचा खेळ. पण त्याआधी आजचा हा भाग सुरू होण्यापूर्वी मी एक प्रश्न विचारला होता की भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचं जन्मगाव कोणतं आणि त्याचं उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. तेव्हा बऱ्याच जणांचा प्रश्न आणि या प्रश्नावरून काही जणांनी पटापट फोन पण केले होते नेमकं उत्तर कोणतं हे विचारून घेण्यासाठी आणि आता तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. या पैठणीच्या खेळात आज पैठणी कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत. या खेळामध्ये एका वेळेला एक चेंडू इथून उचलायचा मधल्या रेषेकडे जायचं त्या रेषेवर पाय न पडू देता रेषेपासून मागे उभं राहून तो चेंडू टाकायचा. कितीही टप्पे पडले तरी चालतील पण तो चेंडू समोर असलेल्या त्या बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा 10-10 चेंडू दोन्ही वहिनींना संधी आहे. पण जर दोघींचीही गुणसंख्या समान झाली
तर शेवटचा चेंडू सगळ्यात आधी ज्या वहिनी टाकणार त्या जिंकणार. त्यामुळे वेगवान पण आणि त्याचबरोबर लवकरात लवकर जास्त चेंडू गोळा करणं हे सुद्धा महत्वाचं. गुणसंख्या ज्यांची जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. उपविजेत्या ठरल्या पांडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या भालके वहिनी, त्यांना स्वामिनी पुणे यांच्यातर्फे स्वामिनी मस्तानी पैठणी. अभिनंदन. राजेंद्र कॉम्प्लेक्स श्रीरामपूर येथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.